नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये कोणकोणता सिलेबस आहे, पुढे कोणकोणत्या संधी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे. जर तुमची 12वी नुकतीच कंप्लीट झालेली आहे किंवा होणार आहे किंवा यावर्षी 12वीची परीक्षा देणार आहात तर हा व्हिडिओ नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर जसं नाव याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. तर बघा, याच्यामध्ये मोबाईल डिव्हाइसेस, तसंच जे नवीन उपकरण असतात, नवीन जी टेक्नॉलॉजी असते, नवीन जे गॅजेट्स असतात, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा त्या रिगार्डिंग माहिती जी असते ती या कोर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळते. याचा सिलेबस पाहिल्यानंतर फर्दर पुढे तुम्हाला याचा क्लिअरन्स मिळून जाईल. याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा एक रेग्युलर बेसिसवरचा अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. तर बघा, शैक्षणिक पात्रता जर तुम्ही ठरवलं असेल की तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. 12वीच कंप्लीट असणे गरजेचे का असते? कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जो 12वी नंतरचे विद्यार्थी किंवा ज्यांनी इक्विव्हॅलंट एज्युकेशन घेतलं आहे 12वी पर्यंतचं तेच करू शकतात. आता 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या या फर्स्ट इयर मध्ये जे आहे ते ऍडमिशन मिळतं. पण जर तुम्ही 10+2 एज्युकेशन कंप्लीट केलेले असेल, जसं तुम्ही आधी डिप्लोमा कंप्लीट केलेला असेल, 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेलं असेल, तर तुम्हाला डायरेक्टली डीएससी म्हणजेच या डिग्रीच्या सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं आणि तिथून तुम्हाला जे असतील हा कोर्स जो असतो तो कंप्लीट करावा लागतो. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला पाहायला मिळतो. बाकी 12वी मध्ये तुम्हाला मिनिमम 50 to 60% मार्क्स घ्यावे लागतील, कारण काही कॉलेजमध्ये हे मार्क्स सुद्धा पाहिले जातात. तसेच सीईटीची एक्झाम पण द्यावी लागेल, कारण तीही एक्झाम जी असते ती कंपल्सरी असते. त्याचबरोबर 12वी जर तुम्ही पासआउट असाल विदाउट मॅथ, जर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही. मॅथ हा विषय जो असतो तो इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये कंपल्सरी असतो, म्हणजे मॅथ ह्या विषयासह तुम्हाला 12वी जी असेल ती कंप्लीट करावी लागेल. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये मेनली तुम्ही ऍडमिशन कशा प्रकारे करू शकता. तर बघा, सर्वप्रथम तुम्ही जिथेही हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जात आहे तिथे डायरेक्टली तुम्ही कॉलेजला व्हिजिट करून डायरेक्टली स्वतः जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. आता कधीही घेऊ शकतात का ऍडमिशन? तर असं नाहीये. दरवर्षी ज्यावेळेस तुमच्या 12वीच्या परीक्षा होतील त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये, म्हणजे दरवर्षीच्या मिडल मध्ये तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स पाहायला मिळतील. जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे, ज्याही कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे, इच्छा आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्ही जे आहे त्या नोटिफिकेशनवर लक्ष ठेवावे लागेल. तिथे तुम्ही कॅप राऊंड थ्रू किंवा डायरेक्ट ऍडमिशन जे आहे ते घेऊ शकता. कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन प्रोसेस जर तुम्हाला माहित असेल कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. बाकी तुम्ही डायरेक्टली पण ऍडमिशन घेऊ शकता. कॉलेजमध्ये तुम्हाला जे असतील ते तुमचे 12वीचे मार्क्स किंवा सीईटीचे मार्क्स सुद्धा कन्सिडर केले जातात. सो मेक शुअर सीईटीची एक्झाम तुम्ही दिलेली असावी आणि द्यावीच लागेल. त्याचबरोबर तुम्हाला दुसरं ऑप्शन पाहायला भेटतं एंट्रन्स एक्झाम बेस, ज्याला मेरिट बेस पण म्हणलं जातं. हे काय असतं? तर बघा, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स करायचा आहे, दुसऱ्या राज्यामध्ये करायचा आहे, तर तिथे करण्यासाठी जे असते ते एंट्रन्स एक्झाम असतात. ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्या तुमच्या 11वी 12वीच्या सिलेबसवरच असतात. कॉलेज स्तरावर परीक्षा घेतली जाते. ही जी परीक्षा असते तुम्ही ऑनलाईन देऊ शकता किंवा ऑफलाईन आपल्या जवळपासच याचे सेंटर्स दिले जातात, तिथे पण देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल, मेरिटमध्ये यावे लागेल चांगले मार्क्स घेऊन, आणि नंतर तुम्हाला सीट जी असते ती तुमची सिक्युअर होते. नंतर तुम्ही फी पे करून तुमचे डॉक्युमेंट वगैरे सबमिट करून व्हेरीफाय करून जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारच्या पद्धती ज्या असतात ऍडमिशनच्या त्या तुम्हाला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल पाहूया. तर फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेणार असाल किंवा घेतलंच आहे तर पुढे तुमचा प्रवास कसा असणार आहे. तर बघा, या कोर्सचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. ऑलमोस्ट इंजिनिअरिंगचे सर्व जे सब्जेक्ट, जे अभ्यासक्रम आहेत, कोर्सेस आहेत, 4 वर्षाचाच कोर्सेस राहतात. 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतात. 6 महिन्याला 1 सेमिस्टर कंप्लीट केले जाते किंवा करून घेतले जाते. याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो तुम्हाला. सब्जेक्ट्स आपण पुढे पाहूया. हे सब्जेक्ट्स याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा जो आहे समावेश असतो. तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिकल, थेअरी, वायवा
हे जे असतात स्टेप्स असतात, परीक्षा असतात, त्या कम्प्लीट कराव्या लागतात. एक एक विषय जो असतो तो क्लिअर करावा लागतो आणि तुम्हाला 4 वर्ष ही डिग्री जी असते ते कम्प्लीट करावे लागते. 4 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता, फर्दर एज्युकेशन पुढे हायर एज्युकेशन साठी यूज करू शकता, किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये डायरेक्टली जॉब मिळवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. याचा जॉब काय, याचा सिलेबस काय, ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. मित्रांनो, याचे कॉलेजेस तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शहर आहेत, जसं पुणे, मुंबई, नागपूर, सातारा, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याचे कॉलेजेस पाहायला मिळतात. तुमच्या आजूबाजूला सुद्धा हे कॉलेजेस असतील, यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. जसं पुण्यामध्ये DY पाटील कॉलेज आहे, PICT कॉलेज आहे, JSPM कॉलेज आहे. तसेच जर मुंबईमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ मुंबई पाहिलं, किंवा RTM किंवा DBAT युनिव्हर्सिटी पाहिलं, तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी, वेगवेगळे कॉलेज, तिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. यांची टिपिकली फी जर आपण 4 वर्षाची जरी कॅल्क्युलेट केली तर ती तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये जे असतील तिथपर्यंत खर्च येऊ शकतो. बाकी तुम्ही कोणत्या शहरात करत आहात, तिथले एक्सपेन्सेस काय, राहण्याचा खाण्याचा खर्च, हे तुम्ही नंतर कॅल्क्युलेट करू शकता. तर एज्युकेशनचा जो एक्सपेन्सेस असतात ते अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता जर महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा आहे तर तुम्हाला फी थोडी स्लाइटली हायर पाहायला भेटू शकते. ही जी फी असते ती कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा खर्च तुम्हाला जास्त पाहायला भेटतो, काही कॉलेजमध्ये कमी पाहायला भेटतो. तर त्या कॉलेजमध्ये फक्त ऍडमिशन घेत असताना एंट्रन्स एक्झाम असते, मस्ट असते. जर तुम्हाला बाहेर युनिव्हर्सिटीमध्ये करायचं आहे, तिथे एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी पाहायला मिळतात. तिथे म्हणजे तुम्हाला जसं पंजाब युनिव्हर्सिटी आहे, LPU आहे, चंदीगड युनिव्हर्सिटी आहे, कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, कोलकाता आहे, DU ची युनिव्हर्सिटी आहे. तर ह्या युनिव्हर्सिटीज आहेत, तुम्हाला जिथं इच्छा आहे तुम्ही ऑल ओव्हर भारतामध्ये कुठेही याचं ऍडमिशन जे आहे ते मिळू शकता. ऍव्हरेज फी असते ती कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते आणि दरवर्षी बदलते. सो मेक शुअर तुम्ही जे आहे ह्याला चेकआउट करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही बाकी माहिती जी आहे ती रीड करू शकता. मित्रांनो, आता आपण या कोर्सचा जो आहे सिलेबस पाहणार आहोत. सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की 4 वर्षामध्ये ऍक्च्युअली कोणत्या जो विषय आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तसेच इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री लॅब, वर्कशॉप प्रॅक्टिसेस, लॉजिक डिझाइन, कंट्रोल सिस्टीम, सिग्नल्स अँड सिस्टीम, फंडामेंटल्स ऑफ HDL, लिनियर ICs अँड ऍप्लिकेशन्स, मायक्रो कंट्रोलर्स लॅब, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, अॅनालॉग कम्युनिकेशन, तसेच वायरलेस कम्युनिकेशन, कम्प्युटर कम्युनिकेशन नेटवर्क्स, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन, डिजिटल स्विचिंग सिस्टीम्स, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सब्जेक्टचा जो आहे अभ्यास करायला तुम्हाला मिळतो किंवा करावा लागतो. इथं मी जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते खूप थोडे आहेत. जर तुम्हाला डिटेल सब्जेक्ट रीड करायचे असतील तर स्क्रीनला जो आहे तो इथं पॉज करा व्हिडिओला. तुम्ही डायरेक्टली जे सब्जेक्ट आहेत ते इथेच रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा, तिथे क्लिक करून तुम्ही जे मुख्य विषय आहेत ते सुद्धा रीड करू शकता. आता ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो, याच्यामध्ये मेनली जे सब्जेक्ट आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात कम्युनिकेशनशी रिगार्डिंग. आता कम्युनिकेशनचं सेक्टर जर पाहायला गेलं त्याच्यामध्ये मोबाईल डिव्हायसेस, वायफाय नेटवर्क्स, फायबर ऑप्टिक केबल्स या विषयांचा समावेश होतो. हे विषय काय आहेत तर जगाशी म्हणजे एकमेकाशी कनेक्ट राहण्यासाठी, जगामध्ये एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी कनेक्ट राहण्यासाठी हे उपकरण खूप महत्वाचे आहेत. तर हे उपकरण काम कसे करतात, याचे सिग्नल कसे प्रोसेस होतात, याला कशा प्रकारे कंट्रोल केलं जातं, याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स आले तर त्याला दूर कसे करायचे, तर हे सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या सिलेबस मध्ये पाहायला मिळतो. बाकी तुम्हाला जे विषय असतात जसं केमिस्ट्री, फिजिक्स हे तर पाहायलाच भेटतात, कारण इंजिनिअरिंगचं क्षेत्र आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला मिळणारच आहेत. बाकी याचा पूर्ण सिलेबस जो आहे तो रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही हा कोर्स कंप्लीट केला आहे तर 4 वर्षानंतर तुम्ही काय काय करू शकता किंवा तुमच्याकडे कोणते ऑप्शन्स अवेलेबल राहतील. सर्वप्रथम ऑप्शन आहे हायर एज्युकेशनचं. तर बघा, हा बीटेक अंतर्गत कोर्स येतो, तर तुम्ही पुढे MTech करू शकता, MBA करू शकता. त्या म्हणजे हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे, कारण हा एक सध्या जरी जे पाहत आहात तो अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. तर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. जर तुमच्याकडे अजून वेळ आहे, रिसोर्सेस आहेत, तर पुढे तुम्ही जे आहे मास्टर्स किंवा PhD सुद्धा करू शकता. हे तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्याचं अजून किती वर्ष हे शिकण्यासाठी द्यायचे आहेत किंवा तुम्हाला कोणत्या स्किल्स अजून अचीव्ह करायचे आहेत. तर तुम्ही ते डिसिजन जे आहे ते फर्दर फ्युचरमध्ये घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे
गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं, याच्यामध्ये तुम्ही MPSC, UPSC, SSC किंवा रेल्वे बोर्डच्या एक्झाम्स देऊ शकता, कारण तिथे डिग्रीची रिक्वायरमेंट असते. तर डिग्री तुम्ही कंप्लीट केलेली असेल तर तुम्ही डायरेक्टली एक्झाम जे असतात त्या अपेअर होऊ शकता. त्याचा अभ्यास तुम्हाला वेगळा करावा लागेल, पण तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब्स मिळू शकता, किंवा निम सरकारी ज्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणलं जातं, तर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर किंवा सेमी गव्हर्नमेंट जॉब सुद्धा असतात, किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जे पर्टिक्युलर डिग्री होल्डर्स असतात त्यांच्यासाठी जॉब असतात. आता टेलिकम्युनिकेशन हे म्हणल्यानंतर BSNL मध्ये जॉब लागू शकतो तुमचा, जे की गव्हर्नमेंट आपलं ओन करतं, इंडियन गव्हर्नमेंट. तर अशा ठिकाणी सुद्धा तुमचा जॉब लागू शकतो जिथं पर्टिक्युलर या डिग्रीची गरज असते. पण याच्यासाठी तुमचं प्रिपरेशन, तुमचं डेडिकेशन, सॅक्रिफाईस, वेळ देणे या गोष्टी मॅटर करतात. कॉम्पिटिशन मॅटर करतं, याचे नोटिफिकेशन येतात की नाही, जॉब वॅकन्सीज आहेत की नाही, हे सर्व गोष्टी तुम्हाला ज्या आहेत याचा अभ्यास करूनच तुम्ही हे डिसिजन जे आहे फ्युचरमध्ये घेऊ शकता. तिसरं तुमच्याकडे सर्वात लास्ट ऑप्शन आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता इथं कोणत्या प्रकारच्या जॉब असतात, तर याच्यामध्ये जे आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, टेलिकॉम इंजिनियर, कम्युनिकेशन इंजिनियर, टेलिकम्युनिकेशन नेटवर्क इंजिनियर, अशा प्रकारच्या तुम्हाला जॉब्स पाहायला मिळतात. याच्यामध्ये आता सेक्टर्स कोणकोणते आहेत तर ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री, कम्युनिकेशन इंडस्ट्री, सॉफ्टवेअर इंडस्ट्री हे इंडस्ट्रीज पाहायला भेटतात. सॉफ्टवेअर इंडस्ट्री काय असते तर जिथं सॉफ्टवेअर बनवले जातात तिथं जॉब मिळू शकतो. टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री काय आता तर एअरटेल, जिओ हे जे सिम तुम्ही वापरतात, सध्या जे इंटरनेट तुम्ही यूज करतात, तर ह्या ज्या कंपनीज आहेत, BSNL सारखी कंपनी आहे, इथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. तर हे झाले टेलिकॉम जे असतात सेक्टर्स, टेलिकम्युनिकेशन सेक्टर्स, तर इथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. तर सेक्टर्समध्ये जॉब्स अवेलेबल असतात, पण याच्या नोटिफिकेशनवर लक्ष ठेवावं लागते. जर तुम्ही कॉलेज चांगलं चूज केलेलं आहे तर लास्ट इयरमध्ये कॅम्पस थ्रू पण तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, पण याच्यासाठी कॉलेज चांगलं ठेवणेच महत्वाचं नाहीये. तुमचा ऑल ओव्हर जो अभ्यासामध्ये परफॉर्मन्स आहे तो सुद्धा मॅटर करतो. तुम्ही कशा प्रकारे डिग्री कंप्लीट करत आहात, तुमच्याकडे कशा प्रकारे स्किल्स आहात, तुम्ही किती हुशार आहात हे पण मॅटर करतं. कारण फक्त डिग्री कंप्लीट करणं हे फक्त पीस ऑफ पेपर आहे, पुढे तुमच्या स्किल्स ज्या असतात त्या मॅटर करतात. सो मेक शुअर तुम्ही ही डिग्री चूज करताना तुमच्या इंटरेस्टनुसार ही डिग्री चूज करा आणि त्यानुसार अभ्यास करून जे असतात या तिन्ही संधीचा तुम्ही पुढे जे आहे फर्दर यूज करू शकता. बाकी जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये, माझे पर्सनल ओपिनियन काय किंवा कोणत्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हा मुद्दा पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल किंवा तुम्हाला एक आयडिया लागेल की हा कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. सर्वप्रथम कोणी निवडावा, तर बघा इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा हा कोर्स आहे जो कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशन सेक्टर मधला आहे. जर तुम्हाला BSNL, जिओ अशा प्रकारच्या कंपनीजमध्ये जॉब करायचा असेल, जर तुम्हाला टेलिकम्युनिकेशन इंजिनियर व्हायचं आहे, जे मी जॉब सांगितलेला आहे, जे मी विषय सांगितलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, जर तुम्हाला करिअर घडवायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. बाकी जर तुम्ही सायन्स मधून सुद्धा 12वी कंप्लीट केलेली आहे, जसं PCMB विषय आहे आणि इंजिनिअरिंग मध्ये तुमचा इंटरेस्ट नाहीये तर तुम्ही BSc सारखे विषय जे आहेत तिथे जाऊ शकता. BSc मध्ये सुद्धा सायन्स स्ट्रीम मध्ये खूप सारे जे आहेत ते कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत, आपल्या प्लेलिस्टला चेक करू शकता. किंवा मॅनेजमेंट सेक्टर आहे किंवा तुम्ही जे आहे आर्ट्स मध्ये, कॉमर्स मध्ये वेगवेगळे जे आहेत विषय निवडू शकता तुमच्या इंटरेस्टनुसार. बाकी काळजी कोणत्या गोष्टीची घ्यायची आहे तर बघा, याचे जे कॉलेजेस असतात ते वाईडली अवेलेबल आहेत, पण जवळ आहे म्हणून कॉलेज करायचं आहे असं नाहीये. आपल्याला करिअर पण घडवायचं असतं, त्याच्यामुळे चांगलं कॉलेज चूज करणे, ही डिग्री प्रामाणिकपणे पूर्ण करणे तेवढंच गरजेचं आहे. कारण इंजिनिअरिंग ऑलरेडी हार्ड सब्जेक्ट असतात. तुम्ही इंजिनिअरिंगचे जेही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून, विचारून, त्यांच्याशी बोलून हे निर्णय घेऊ शकतात. याच्यामध्ये डिमोटिव्ह होण्याचं बिलकुल काम नाही. पण जर तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे, जर तुम्हाला याच्यामधले जे विषय आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, जर तुम्ही तयार आहात, इंजिनिअरिंग मध्येच तुम्हाला करिअर करायचं आहे, तुम्ही ठरवलंच आहे, आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर हे टेलिकम्युनिकेशन सेक्टर आवडत आहे तर तुम्ही डिसिजन जो आहे या डिग्रीला ऍडमिशन घेण्याचा तो घेऊ शकता. बाकी कॉलेज पण वाईजली चूज करा, कॉलेज पण मॅटर करतं हे पण गरजेचं आहे. सो मेक शुअर डिस्क्रिप्शनची लिंक चेकआउट करा विसरू नका, तिथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी दिलेली आहे. बाकी या कोर्स बद्दल तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि त्या बेल आयकॉनवर प्रेस करा विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर, जेणेकरून तुम्हाला फ्युचर मधले या इंजिनिअरिंग रिलेटेड किंवा इतर जेही स्ट्रीम्स आहेत त्या रिलेटेड जे आहेत व्हिडिओ पाहायला भेटतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.